सुरू झाला नसला तरी काल जालना शहरात झालेल्या पावसानं महानगरपालिकेची पोलखोल केली आहे। शहरातील गांधीनगर भागात नागरिकांच्या घरात पाणी साचलं होतं, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा गांधीनगर भागातील नागरिकांनी इशारा दिलाय। संतप्त नागरिक महानगरपालिकेत मोठ्या संख्येने आले होते। यावेळी तीव्र शब्दात त्यांनी इशारा दिला। पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेनं नियोजन करावं अशी ही मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। तर अतिक्रमणाच्या नावाखाली नागरिकांची घरं तोडली जात असल्याचे नागरिकांनी महापालिकेवर आरोप केलाय। तर या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचं आश्वासन महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केले आहे। गांधीनगरचा जे मुख्य रस्ता आहे ते मागील दीड महिन्यापूर्वी ते खोदून ठेवलेला आहे अतिक्रमणाच्या नावाखाली। आणि सध्या रोडाची परिस्थिती अशी आहे की काही रिक्षावाला पण तिथे यायला तयार नाही। आज अशी परिस्थिती वार्डाची झालेली आहे। उद्या बारिश झाली होती, त्यामुळे सगळं ड्रेनेजचं पाणी रोडवर आणि लोकांच्या घरावर घुसला। त्याबाबत लोकांमध्ये एक रोष होता आणि एक गुस्सा होता। त्यामुळे आम्ही उद्या ते मिर्झा मानवाला बोलावले होते आणि आज आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेतली। आयुक्त साहेबांनी आम्हाला 2 दिवसाचा मुदत दिली की 2 दिवसात ते रोडाचं काम चालू होणार। जर या रोडाचा 2 दिवसात काम चालू नाही केला तर आम्ही सर्व गांधीनगरचे रहिवासी गांधीनगरचा जे मुख्य बायपास आहे तिथे रास्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहे। काय नाव आपलं? मी अमजद अकबर खान, सामाजिक कार्यकर्ता, गांधीनगर, जालना। NTV न्यूज मराठी, जालना।